नमस्कार, मी नामदेवराव ऐरे, भारतीय विकास संघ एनजीओचा संस्थापक आणि अध्यक्ष। मी या प्रसार माध्यमातून जनतेला अवगत करत आहे, जनतेला एक सूचित करीत आहे की पी उत्तर विभाग मुंबई महानगरपालिका पी उत्तर विभाग मधील इमारती खाते बिल्डिंग खात्यामध्ये आज जो भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम कशा प्रकारे बेफान सुरू आहे, कसा अनधिकृत बांधकामाचा महापूर सुरू आहे, आज मी जनतेला या प्रसार माध्यमातून त्यांच्या लक्षात आणून देत आहे। पी उत्तर विभाग हे अगोदरपासूनच अनधिकृत बांधकामाला बदनाम झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेने पी उत्तर विभागामध्ये सर्वात जास्त महिन्याला हजारोने अनधिकृत बांधकाम होतात, पण कारवाई शून्य मात्र। का म्हणून? पी उत्तर विभागामध्ये सुरुवातीपासूनच जेव्हा सहाय्यक आयुक्त जे आहे अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यासाठी पाठीमागे असतात, कारवाई करायला एकदम संकोच करतात। असं का म्हणून हे तर आम्ही आजपर्यंत जनतेच्या लक्षात येत नाही। जनता वारंवार सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात पीजीच्या वेळ जाते, त्यांना सांगते, पण कसं आहे सहाय्यक आयुक्त हा बघा, हे बघा, ते बघा, बस असं पाठवून देतात। त्याच्यानंतर जर झाले तर नोटीस काढतात, नोटीस काढल्यानंतर त्या नोटीसवर कारवाई केली नाही, ती नोटीस अशीच पडतात, नोटीस काढली आहे, त्याच्यानंतर बघतो आम्ही, पोलीस फोर्स नाही, हे नाही, ते नाही, नंतर समोरच्या पार्टीला कोर्टात जाण्यासाठी हे लोक बरोबर त्याला वे देऊन टाकतात, रस्ता देऊन टाकतात। त्या बदल्यामध्ये हे लोकांचा लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हे लोक करत आहे। अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत, सर्क्युलर आहेत, गजेट आहेत, पण महानगरपालिकेचे पी उत्तर विभागातील अधिकारी जे आहे ते सर्व कायद्याचे, गजेटचे, शासनाचे आदेशाचे पायमल्ली करीत आहे। अनधिकृत बांधकामावर निशासन कारवाई करण्याची त्यांची बिलकुलही क्षमता नाहीये। अनधिकृत बांधकाम करायला लावायची आणि भ्रष्टाचार करायला लावायचा, हाच विषय ते लोक घेऊन बसतात। कार्यालय 3 ते 5 कोणी हजर नसतं, पब्लिकला वेळ देत नाही, पब्लिकवर कम्युनिकेशन नाहीये, जनता जाऊन येऊन हैराण त्रस्त होते। अनधिकृत बांधकाम फोपाट वाढत चाललेली आहे। त्याच्यामुळे पी उत्तर विभागामध्ये जे काही लोक कुठून काय येतात, काय येऊन तिकडे थांबलेली आहेत बघा। आज मालाड वेस्टला, रातोडी विलेज, मालोनी चर्च, मळ, मारवेला अफाट जनता तिकडे येऊन राहतात। कुठून येतात ही जनता? कुठची आहे? कोणत्या स्टेटमधून आहेत? कोणत्या देशमधून आहेत? आणि ह्या सर्व गोष्टी मालाडचे जे मूळ रहिवासी आहेत, जे जुने रहिवासी आहेत, त्यांच्या मूलभूत हक्कावर ताण येत आहे, ते मूलभूत हक्कापासून वंचित होत आहे। यांच्यामुळे इकडनं तिकडनं लांबून इस्टेट आल्यामुळे लोकल ट्रेनमध्ये बघा अफाट गर्दी होत आहे, दिवसेंदिवस बाजारमध्ये बघा अफाट गर्दी आहे, लोकांना चालण्यासाठी जागा नाही आहे। रोड कटिंग झाले तरी पण याची ट्रॅफिकची समस्या तशीच आहे। तर महत्वाचा प्रश्न असा आहे की पी उत्तर विभागामध्ये अनधिकृत बांधकामे होतात कशी? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की पी उत्तर विभागामध्ये अनधिकृत बांधकाम जी होत आहेत, झालेली आहेत, त्याच्यावर अधिकारी पी उत्तर विभागाचे इमारती खात्याचे अधिकारी काही कारवाई करत नाही। याच्या अगोदर वळवी होते, मिस्टर वळवी, आता त्यांची बदली झालेली आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे। वळवी असताना मी कमीत कमी 200च्या वर अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी दिलेल्या आहेत, पण
वळवीने काही कारवाई केलेली नाहीये. त्यांच्यावरती DMC आहे श्रीमती भाग्यश्री कापसे मॅडम, तिच्याकडे तक्रारी केल्यानंतर ती काय करते, तक्रारीवरतून खाली पाठवून देते, खालून वर, वर खालून तेच चाललेलं आहे, कारवाई नाहीये. माझं म्हणणं असं आहे की तुमचे जर अधिकारी कारवाई करत नसतील तर तुम्ही स्वतः त्या डिमोलेशनच्या गाडीवर बसा आणि तुम्ही जाऊन तिकडे डिमोलेशन करा. कापसे मॅडमला ही माझी विनंती आहे, त्यांनी असं करावं. कारण का तुम्ही जे तक्रारीची जे देतात खाली ते कारवाई करतच नाही, डिमोलेशनचे ॲक्शन घेत नाही, प्रोग्राम करत नाही. तर माझी तुम्हाच विनंती आहे की तुम्ही जाऊन ते अरेंजमेंट करा डिमोलेशनचं. तुम्ही डिमोलेशन गाडीवर बसून तिकडे अनधिकृत बांधकाम तुम्ही स्वतः उभं राहून तोडा. तुम्ही हे करा. आणि जर अधिकारी जर तुमचं मानत नसतील, आदेशाचं पालन करत नाही, तुम्ही त्यांच्यावर सस्पेंडची निलंबितची कारवाई का करत नाही? लोक तुमच्याकडे येऊन येऊन पण हैराण झालेले आहेत. DMC मॅडमनी पण लक्ष देत नाही याबाबत. सर्व अनधिकृत बांधकामामुळे लोकांना काय त्रास होतो आहे किंवा काय त्या उत्तर विभागाचा, मालाडमधील ईस्ट वेस्टच्या जनतेचा चेहरामोहरा कसा बिघडत आहे, या सर्व गोष्टीकडे उत्तर विभागाचे इमारती खात्याचे अधिकाऱ्यांचं काही लक्ष नाहीये. त्या कापसे मॅडमचं पण लक्ष नाहीये. हा सर्व गोड बंगाल कारभार चाललेला आहे. याबाबत शासनाची माझी विनंती आहे की उत्तर विभागामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आणि एंटी करप्शनची टीमची नियुक्ती करून तात्काळ कारवाई आणि कठोर कारवाई करावी, ही शासनाला माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.